कोराडी पोलीस ठाण्याअंतर्गत मालमत्तेच्या वादातून एका व्यक्तीने साथीदाराच्या मदतीने मोठ्या भावाची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह पुरण्यात आला. पोलिसांनी आरोपी भाऊ आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. चंदन दीपचंद हिंगणकर वय वर्ष 40 आणि सरानी मनोहर कवडू दूध बर्वे वय वर्ष 48 अशी आरोपींची नावे आहेत. तर विलास हिंगणकर वय वर्ष 50 असे मृतकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार हिंगणकर बंधूंचे आई वडील महावितरणमध्ये कार्यरत होते. निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशातून त्यांनी कोराडी येथील सुरादेवी येथे 4 एकर जमिनीवर सिमेंटच्या विटा तयार करण्याचे काम सुरू केले. वाळू आणि खडी वाहतूक करण्यासाठी टिप्परही भाड्याने घेण्यात आले. हा व्यवसाय विलासद्वारे पाहिला जात असे. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. काही काळ हा व्यवसाय तोट्यात चालला होता. विलासने वडिलोपार्जित मालमत्ता विकून कर्जही घेतले. चंदनने हिशेब विचारल्यावर मृतक विलास हा चंदन सोबत मारहाण करायचा. वडिलोपार्जित मालमत्तेतही हिस्सा विलासने चंदनला दिला नाही. यामुळे चंदनने विलासला मारण्याचा कट रचला. 8 जून 2023 रोजी रात्री चंदन आणि मनोहर यांनी विलासचा धारदार शस्त्राने खून केला. दुसऱ्या दिवशी शौचालयासाठी खड्डा खोदण्याच्या बहाण्याने जेसीबीचा वापर करून खड्डा खोदून त्यात मृतदेह पुरण्यात आला. परिसरामध्ये बाहेरील लोकांची ये जा नसल्याने घटनेची माहिती कुणालाही मिळाली नव्हती.